देशामध्ये चालू आर्थिक वर्षाचं सर्वेक्षण आज लोकसभेत सादर करण्यात आलं। पुढच्या वर्षी आर्थिक विकासाचा दर 6.75 ते 7.5% राहण्याचा अंदाज आर्थिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला। पुढच्या वर्षी अर्थव्यवस्थेसमोर कच्च्या तेलाच्या भावात होणारी वाढ हे प्रमुख आव्हान असेल असं आर्थिक सर्वेक्षणाचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे चालू आर्थिक वर्षात नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या रोखीच्या चणचणीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसल्याची कबुली आर्थिक सर्वेक्षणात देण्यात आली। त्याचप्रमाणे औद्योगिक विकासाचा दरही अपेक्षित दरापेक्षा कमी होईल असं सर्वेक्षणात म्हटलंय। आर्थिक सर्वेक्षणात मांडण्यात आलेल्या बाबींवरती आपण एक नजर टाकूया। विकासाचा दर पुढच्या वर्षी 6.75 ते 7.5% इतका राहील। महागाईचा दर चालू आर्थिक वर्षामध्ये घटलेला आहे। व्याजदरातल्या कपातीमुळे अर्थव्यवस्थेला वेग, नोटबंदीच्या सकारात्मक परिणामांकरता वेळ लागणार आहे। रोखीच्या कमतरतेचा कृषी क्षेत्रावरती वाईट परिणाम होईल। औद्योगिक विकासाचा दर चालू आर्थिक वर्षामध्ये घटेल। कृषी विकासाचा दर 4% राहण्याची शक्यता आहे। वाढणाऱ्या कच्च्या तेलाच्या भावांचा वाईट परिणाम अपेक्षित। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।